पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। मला भीती होती अजून विघ्न येत आहेत की काय। तुमच्या बायकांचे प्रताप आपल्याला अडचणीत टाकतायत की काय। पण नाही, हा सगळं कसं अगदी सुरळीत पार पडलं। त्र्यंबकरावांनी आपली ओळख वापरली म्हणून त्या बाळकृष्णाच्या बाबतीत आणखीन काही झाले नाही। त्या प्रकरणाची चौकशी झाली नाही, नाहीतर आपण चांगलेच अडचणीत आलो असतो। घरादारावरून नांगर फिरला असता। आता यापुढे सर्वांना सांगून ठेवतोय, देशभक्तीचे वारे मला या घरात नकोय। आपण बरे ने आपले काम बरे, तो जळता निखारा नकोच पदरात। ज्याने घेतलं त्याची राख झाली। आता नसते पराक्रम नकोय। आता बयोच्या लग्नाच्या तयारीला लागा, तेही आता 15 दिवसावर आले। हो बापू। नुसते होय नकोय, तुझा राधे बरोबरचा आबोला आणि तिच्या हातचे जेवणार नाही हा पण विसर्जित करा। तुझ्या पायी बेचव जेवणाची शिक्षा आम्हाला नकोय। आता झाले गेले विसरून बायकांना क्षमा करूया। हो बापू। उमेशच्या लग्नाचे दडपण होते पण तिची पाठवणी झाली। आता तिचे जगणे मरणे तिच्या पतीनुसार। आपली जबाबदारी संपली, ती आणि तिचे नशीब। आता उमाचा विषय काढून तोंडे वाकडी नकोत, चेहरे आनंदी ठेवा। आज रात्रीचा स्वयंपाक राधे तुझ्या हातचा हवा। चला लागा कामाला। थांबा। बयोची आई, उमेचा जास्त विचार करू नका। वल्लभ पंत काळजी घेतील उमेची। हा आता काही दिवस जड जाईल तिला, पण हळूहळू सावरेल ती। मुलांना आंघोळी घाला, दिवसभर धावपळ झाली आहे त्यांची। अंघोळ केली की शीण जाईल त्यांचा। अहो अहो, कसे अगदी स्वप्नात असल्यासारखे वाटते मला। लग्न झाले हो माझे, मी अगदी रुबाबदार दिसतोय नाही? हो तर
चंदा त्यांना सांगून तुमची दृष्टच काढायला सांगतो. आणि तिला म्हणावे 2-3 दिवसात गाशा गुंडाळून आपल्या घरी निघून जा. आम्हाला थोडा एकांत हवाय. तिची लुडबुड आणि कटकट नको. सांगाल ना? सांगाल ना? की आपण आपल्या जबाबदारीतनं मोकळे झालो. हो. झाले हो वाळून. उमे, माप ओलांड आणि घरात प्रवेश कर. हो. असे कसे? नवी नवरी आहे ना, तीच नाव घ्यायला सांगा आधी. हो बरोबर आहे. अहो सौभाग्यवती, घ्या तुमच्या वल्लभाचे नाव. अगो घे को नाव. अशी काय ती? अगं असं काय करते? अगे कान फुटले का ओठ शिवले तुझे? अगं चंदा, जरा धीरानं घे. नवी नवरी आहे, संकोचत असेल. काही सांगू नका. अहो या मुलीने एकदा तरी लग्नात नाव घेतले का? नाही. बरं नाही म्हणून हिच्या माहेरच्यांनी वेळ निभावून नेली. मी काय म्हणते, आत्ता घेईल हो नाव. उमे, अगं नाव घे. हो. का मी सांगू तुझ्या कानात? काही नको. पुरे झाले लाड. काही गरज नाही नाव घ्यायची. ते माप ओलांड आणि घरात ये. अगं उमे ये. आत ये, सारे खोळंबलेत. हा. पाहिले? अगो काय सांगताय सगळे? अगं आतमध्ये ये. अगं आत ये ग बाळा. आहे का ग? उमे, ये. काय तमाशा लावलाय हा? अरे, वल्लभ पंतांचे स्नेही आणि जवळचे म्हणून घडी बसवायला आलो इथं. लग्न लागल्यापासून पाहतोय. नवरी मुलगी आहे की कलेवर. चला आटपा आता. असं अभद्र बोलू नये. गृहप्रवेश आहे. असं काय ते? बरोबर बोलतायत हो वहिनी ते. वडील माणसं एवढे सांगतात, पण हिला त्याचं काही आहे का? ते काही नाही. काही जणांना 14वे रत्न दाखवल्याशिवाय अक्कल येत नाही म्हणतात ना, तेच खरे. आता मीच पाहते कशी आत येत नाही ती चंदा. उभी राहा आणि माप ओलांड. माप ओलांड म्हणते ना मी. अशी ऐकायची नाहीस तू. अगं लागलं की का मला? पाहिले वहिनी कसं मारले ते मला. अरे माझी बायको.
बायको अगं गेली कुठे? अगं दार उघड. उमे दार उघड म्हटले ना. उमे अरे 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 हिने दार लावून घेतले. वल्लभपंत शांत व्हा. मला एकट्याला आधी- घेऊन आधी- गेली. आधी बसा आता इथे. मी एकटा बाहेर काय करू? बसा बसा शांत बसा शांत बसा. पाणी दे त्याला, पाणी दे. उमे बाळ अगो दार उघड. उमा बाळा दार उघड. वहिनी एवढ्या गोड आवाजात आवाज दिले ना तर पुढल्या जन्मी उघडेल ती दार. आहे बायको आहे तुमची. आमच्या दादाला सुद्धा काय बुद्धी सुचली होती म्हणून हे पात्र लग्न करून घरात आणले. ते काही नाही, उठता लात मी बसता बुक्की घातल्याशिवाय वचनेवर यायची नाही ती. मग तुझ्यावर प्रात्यक्षिक करूया का? ताबडतोब. काय म्हणाला? म्हणजे दार उघडल्यावर प्रात्यक्षिक करूया का? त्यासाठी दार उघडायला लागते. हो हे अगो उघड दार. उघड बाळा. उमे अगं उमे काय चाललंय? चला सखू गणपत महादेव हातपाय तोंड धुवून घ्या आणि कपडे बदला. मला आत्ताचा आत्ता आत्याला भेटायचंय. मला करमत नाहीये. मला पण. मला सुद्धा खूप आठवण येते उमा आत्याची. तिला सुद्धा खूप आठवण येत असेल आपली. जाऊया का आपण तिच्या घरी? आपण जर तिच्या घरी गेलो तर तिला बरे वाटेल. तिथे ते आजोबा आणि त्या दुष्ट चंदा काकू तिला त्रास देत असतील. जाऊया ना आपण. आता नको. म्हणजे जाऊया आपण पण मोठ्या आजीला विचारून जाऊया. नाहीतर आपल्यामुळे उमा आत्याला त्रास होईल. हो तेही बरोबरच आहे. आणि मोठी आजी म्हणाली आहे ना सगळे छान होईल मग होईल. आता तुम्ही सारखा तोच विचार करू नका. चला आवरा पटकन. आपण खेळायला जायचं का? हो चालेल. चला चला. मजा आली आपण काय पण. काय रे भाऊ? अरे आज एवढा आनंदाचा दिवस आणि तू असे तोंड पाडून काय बसलायस? मला नाही आनंद झाला या लग्नाचा. भाऊ तूही ना त्या नवमतवादी लोकांसारखा बोलू लागलाय. त्यांनी या लग्नावरून मारामारी केली होती तरी सुद्धा झाले की नाही लग्न? मग तेच तर दुर्दैव आहे ना. या वाईट गोष्टी कधीतरी नष्ट व्हायलाच हवे. मला नव्हते करायचे हे लग्न. मला तर एकाच गोष्टीची भीती वाटते आहे. मी पुण्याला असताना बरेचदा कानावर पडले आहे की जबरदस्तीने लग्न झालेल्या मुलीनंतर आत्महत्या करतात. अरे हे तर भयंकर आहे. अरे बाबू पण याहून भयंकर म्हणजे आत्महत्या केली की त्यांची राग शांत होईपर्यंत त्यांचे पती दुसऱ्या भोल्यावरही चढतात. जाऊ देत ना. मोठ्या लोकांच्या मोठ्या तरा. आणि तसंही हा विषय काही आपला नाही. त्यापेक्षा मी काय म्हणतो नानू आपण काहीतरी खेळूया. आता कसे बोललास? चल भाऊ तू पण ये चल. हा पण झाडाखाली बसून पोथ्या वाचणारा हा आपल्यासोबत खेळणार. वाट बघ. हा एक तर व्याख्याने तरी देणार नाहीतर त्या बारकू नोकराची प्रवचने तरी ऐकणार. काय म्हणालास? काय
अरे अरे तू सरक काय बोललास नानू आता तू बारकू काका बद्दल? काय नाही हा? म्हणजे घरातले मोठे मग ते त्र्यंबक आजोबा असू द्यात किंवा बारकू काका किंवा कोणी एकेरी उल्लेख केलात आणि चुकीचा शब्द बोललात तर हा सदाशिव त्याच्या पोथ्या बाजूला ठेवला चांगलाच धोपटून काढेल. तुला कळले? हा मी अंधाराला भीतो पण मी बाकी कशालाच भीत नाही. भाऊ 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 नानूच्या वतीने मी तुझी क्षमा मागतो. मग तर झाले. अरे असं रागवू नकोस ना. चल ना आपण काहीतरी खेळूया म्हणजे तुझा रागही शांत होईल. हा चल चल ना भाऊ. अरे काय असं करतो. चल 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 आलो आलो ना. तोडल्याशिवाय काय करता नाही. नारायण उघड जा. माझी बायको अरे नारायणा अरे थोडा उमे ए उमा कुठे गेली ही? उमे दिसत नाही कुठे. ए उमे उमे हो गो बाई खिडकीतनं पळाली की हो. अरे देवा माझी बायको पळाली. माझी बायको पळाली. सासूबाई अहो कुठे गेली असेल ही? आधीच मुसके आवळून बांधून ठेवायला पाहिजे होते. जोगांच्या नावाला काळे फासले लेकीने. मला न विचारता मुलगी पसंत केलीस ना भोग त्याची पळे. नारायणा जा बघ शोध उमेला. आसपासच कुठेतरी असेल. लवकर जा. मला काही तिचे लक्षण ठीक दिसत नाही. बरं पण सुलोचनेच नेतो बरोबर. धरून आणावी लागेल ना त्या उमेश. मला एकट्याला ऐकायची नाही ती. चल 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 सुलोचने चल तू चल लवकर चल. आणि हो ऐकली नाही ना तर चांगला खरपूस मार दे म्हणजे चांगली वटणीवर येईल. अहो नको नको नका मारू तिला. माझी बायको माझी बायको. शांत व्हा. आता गेलेत नाही ते दोघे. येईल ती परत. तोपर्यंत तुम्ही जरा नामस्मरण करत बसा. अहो ही काय नामस्मरण करण्याची वेळ आहे का? स्वप्न बघत होतो. सक्का चूर झाला. नाहीतर काय एवढा चांगला नवरा एवढे चांगले घराणे मिळाले पण त्याचं काही आहे का तिला? एखादीने सोने केले असते या संधीचे पण नाही. परचुऱ्यांमध्ये संस्कारच नाहीत तसे. ज्याचे त्याचे नाक मात्र वर. लग्न जुळत नव्हते हिचे म्हणून आम्ही पदरात घेतली. उपकार केले पण त्याची चाड नाही हो यांना. त्र्यंबक भाऊ अहो सदाशिवाचं लग्न परचुऱ्यांच्या दुसऱ्या मुलीशी लावून देताय तुम्ही तेव्हा 100 वेळा विचार करा. नाहीतर परिणाम पाहताच आहात. आता खेळूयात. छान हा छान खेळू. अरे वा तुम्ही पण आलात. तुम्ही येताय का लगोरी खेळायला? हो तर म्हणून तर आलो आहोत. आता बघाच तुम्हाला आम्ही हरवतो की नाही. तसे नाही. आपण आधी अडमतडम करून संघ पाडू मग बघू की कोण हरत ते. हो हो चालेल चालेल. चला पण सगळ्यांनी आधी गोल करा. चला 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 चला. अडम तडम तडतड बाजा हुक्का तिक्का लेश माठ करवंद डाळिंब फुलला आपला गणपत सुटला. सानी सारे रे ग सानी सारे रे ग सानी सा ग रे म ग रे सानी सा. सानी सारे रे ग सानी सारे रे ग सानी सा ग रे म ग रे सानी सा.
काय गोंधळ चाललाय? सदा बाबू नानू तुम्ही लहान झाला त्यांच्या बरोबर. कमाल आहे तुमची. एक तर ती उमा कुठे दिसत नाहीये. काय झालं अप्पा? झालं काय म्हणजे पळून गेले घरातून ती. काय? मग